पाचोरा शहरातील संगवी कॉलनी स्थित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात 9 ते 16 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती सप्ताहास दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने उत्साहाला प्रारंभ झाला। श्री गुरुचरित्र पारायणासाठी 653 महिला, पुरुष, तरुण, तरुणी सेवेकरी बसलेले असून हवनयुक्त पारायणासाठी 11 महिला सेवेकरी सेवा रुजू करतायत। यासोबतच प्रतिनिधी स्वरूपात नवनाथ व सुलभ भागवत सेवा रुजू करण्यात येते। शहरातील संगवी कॉलनी स्थित दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज सकाळी 8 वाजेच्या भूपाळीच्या आरतीनंतर नित्य स्वाहारकार विविध प्रकारचे याग या प्रामुख्याने मंडळ स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, बलिपूर्णाहुती, गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गीताई याग, चंडी याग, रुद्रयाग, मल्हारी याग या यागांची सेवा होणार असून 15 डिसेंबर रविवार रोजी श्री दत्तपूजन, देवता विसर्जन, अखंड नाम जप, यज्ञ, जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसेच 16 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता होईल। या सप्ताह कालावधीत अखंड प्रहाराची 24 तास सेवा देखील रुजू होतीये। तालुक्यातील 65 गावातील महिला सेवेकरी सकाळी 7 ते संध्याकाळचे 7 तसेच पुरुष सेवेकरी संध्याकाळी 7 ते सकाळचे 7 सेवा रुजू करतायत। या 7 दिवसात परिसरात आध्यात्मिक सोहळ्याचं वातावरण निर्माण होतं। सप्ताहादरम्यान विविध विभागाचे याज्ञिकी प्रशिक्षण घेण्यात येते। तसेच बालसंस्कार विभागाची मुलंही यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात। महत्त्वाचं म्हणजे विवाह इच्छुक तरुण तरुणीचे योग्य या ठिकाणी विवाह जुळून येण्यासाठीचे तोडगे व उपायांची सेवा घेण्यात येणार आहे। श्रींच्या दरबारात फुलहारांची सजावट, रोषणाई देखील करण्यात येते। सेवेकरांना पारायणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। सालाबतप्रमाणे याही वर्षी पारायण वाचन सेवेत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे। साप्ताहिक ग्रामीण भागातील सेवेकरी देखील सेवा रुजू करतायत। भाविकांनी श्री दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रातर्फे करण्यात येत आहे। बीकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।